हॅलो गाईस, तर आज मी बनवणार आहे आलूच्या वड्या. तर इथं सगळ्यांना आधी मी बेसन घेतले आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं आहे, हळद, मसाला, गरम मसाला आणि मीठ टाकून घेतलं आहे. अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट केली ती टाकली, धना पावडर टाकली आणि गूळ घेतला आहे तो खिसून टाकला आणि याचा सॉरी चिंचेचं पाणी घेतलं तो टाकला मी, मिक्स केला आणि खोबरा पण टाकलेला आहे याच्यामध्ये, जो आपण रश्शा वगैरे मध्ये टाकत असतो तो. इथं मम्मीने आलूची पानं कापायला घेतलेली, म्हणजे ते जे डेखं बोलू शकता तुम्ही, डेखाच बोलता आय थिंक, ते कापत होती. मग मी धुवून घेतला आणि एक पान घेतलं, त्याला उलटा ठेवला आणि त्याला सगळं लावून घेतलं. एक एक करून तशीच प्रोसेस फॉलो केली, रोल केला त्याचा आणि मग एक हे घेतली जाली, त्याच्यामध्ये तेल लावला आणि तो मोठा रोल झाला, रात नव्हता त्याच्यामध्ये, म्हणून मी कट करून ठेवलं. तर ते टोटल 4 रोल झालं. स्टीम होत होता एक साईडला आणि एकीकडे मम्मी केवला बनवायला घेतलेला. मम्मीने फोडणी दिली ती त्याला, नंतर मी व्हिडिओ चालू केली. तर इथं नॉर्मल जी वरणाला फोडणी असते तशी फोडणी दिली. केवला कापून घेतला मम्मीने आणि अर्धा जो केवला होता तो मिक्सरमध्ये वाटून घेतला. फोडणी दिली त्याच्यामध्ये हा वाटलेला केवला टाकला आणि जो कापलेला होता तो पण टाकला, मिक्स करून पाणी वगैरे टाकला आणि मिक्स केलं. चिंच टाकून आय थिंक गाठलं आहे आणि नंतर याला ढाकून शिजत ठेवलं आहे. एकीकडे आपल्या आलू वड्या पण झाल्या स्टीम करत. थोडासा थंड वेस्तर ठेवला फॅन खाली. थंड झाल्यावर त्याला कट केल्या मी आणि नंतर फ्राय करायला लागेल. 2 रोल मी उद्यासाठी ठेवलेलं काढून आणि 2 रोल कट केलं. तेल तापलेलं आपलं आणि त्याच्यामध्ये एक एक करून वड्या फ्राय करून घेतल्या सगळ्या आणि रेडी आहेत आपल्या वड्या बनून. आज बनवलेलं केवला, आलूच्या वड्या आणि चवलीची भाजी. संकष्टी होती म्हणून मोदक पण केलते, पण या सगळ्यांची डिटेल रेसिपी नाही टाकली मी. आणि जर तुम्हाला मोदकची रेसिपी बघायची असेल तर मी ऑलरेडी अपलोड केलेलीच आहे यूट्यूबवर, तुम्ही बघू शकता जाऊन. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आरती वगैरे करून घेतली आम्ही, पूजा वगैरे झाली, जेवण वगैरे घेतलं. चला गाईज, व्लॉग इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.